जय भीम. शुक्रवार दिनांक 11 जुलै 2025. सम्राट वाचनमध्ये हा तिसरा लेख आहे. हा संपादकीय लेख आहे. त्याचे शीर्षक आहे न्यायासाठी संघर्ष. आपल्या देशात लोकशाही व्यवस्था असल्याचे आणि न्याय मिळत नसल्याचे म्हटले जात असते, तरी खऱ्या अर्थाने न्याय मिळेल याची खात्री दिली जात नाही. त्यातूनच न्यायदानास विलंब म्हणजे न्याय नाकारल्यासारखे असते असे जे म्हटले जाते तेही खरे आहे. कारण न्याय हा सहज आणि तातडीने मिळत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष किती काळ चालेल हेही सांगणे अवघड असते. याची एक नाही तर अनेक उदाहरणे देता येऊ शकतात. आंबेडकरी समाजाला याविषयी तर खूपच मोठा असा अनुभव आहे. त्याची असंख्य उदाहरणे दिली जातात. त्यातील एक उदाहरण म्हणजे मुंबईच्या मध्यवर्ती अशा आणि महत्त्वाच्या अशा घाटकोपर येथील माता रमाई नगरातील हत्याकांडाचे दिले जाते. तसेच खैरलांजली हत्याकांडाचे उदाहरण सर्वांना माहीत आहे. त्यातूनच अशा हत्याकांडातील दोषींना किती शिक्षा झाली आणि पीडितांना न्याय मिळाला हा प्रश्न विचारला तर त्याचे ठाम उत्तर मिळत नाही. उलट न्यायाच्या नावाखाली क्रूर अशी चेष्टा कशी केली जाते याची ही उदाहरणे आहेत. यातील रमाई नगरातील हत्याकांडाच्या कटू स्मृती तर अद्यापही सर्वांच्या मनात कायमच्याच घर करून राहिलेल्या आहेत. कारण यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली नाही. आंबेडकरी जनतेचा आक्रोश आणि उद्रेक पाहून फक्त आणि फक्त आश्वासनेच दिली गेली. विशेष म्हणजे या हत्याकांडानंतर अनेक सरकारे आलीत आणि गेलीत, पण तरीही खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकला नाही हे शल्य कायम बोचत आहे. कारण वर्षानुवर्ष गेले तरीही न्याय मिळाला नाही हे वास्तव किती काळ लपवत राहणार हेही प्रश्न अशा घटनेच्या स्मृती जेव्हा जाग्या होतात तेव्हा विचारला जात असतो. हाच प्रकार खैरलांजली हत्याकांडाबाबत विचारला जात असतो. त्यातील भैयालाल भोतमागे तर न्यायासाठी कसा वणवण भटकत होता हेही उभ्या महाराष्ट्राने आणि देशाने उघड्या डोळ्यांनी पाहिले आणि अनुभवले आहे. विशेष म्हणजे दरवेळी आश्वासने दिली जातात आणि कडक कारवाई केली जाईल, गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल असे सांगून वेळ निभावून नेली जाते. असा प्रकार आंबेडकरी समाजाच्या वाट्याला सतत का येत असतो हाही प्रश्न विचारला जात असतो. तेव्हा अनेक प्रकारची उत्तरे मिळत असतात. यातील एक उत्तर हे सरकारकडे बोट दाखवणारे असते. कारण सरकारकडे जे बसलेले असतात ते जातीयवादी आणि धर्मांध शक्तींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बळ देण्याचे काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातून अन्याय अत्याचार आजही मोठ्या प्रमाणात होत असतात आणि न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ही परिस्थिती काही आजकालची निर्माण झालेली आहे असं नाही, तर अनेक वर्षापासून हीच परिस्थिती कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातून आपले म्हणजे समाजाचे नेतृत्व खंबीर नाही हाही आरोप आणि आक्षेप घेतला जात असतो. कारण नेतृत्व जर खंबीर असेल तर इतर समाजाची ताकद होत नाही की अन्याय अत्याचार करावा. त्यामुळे चळवळी पुढे हेही एक मोठे आव्हान आहे. त्यातून जशास तशी उत्तर देणारी मजबूत अशी संघटन आणि संघटना असायला हवी अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत असते. विशेष म्हणजे महाराष्ट्रासारख्या स्वतःला पुरोगामी आणि प्रगतिशील म्हणवल्या जाणाऱ्या राज्यात जर ही परिस्थिती असेल तर इतर राज्यात काय परिस्थिती असेल याची केवळ कल्पना करता येऊ शकते. म्हणून न्यायासाठी देश पातळीवर मोठे संघटन उभारण्याची गरज वेळोवेळी व्यक्त होत असते. त्यातही पूर्वी असलेल्या अनेक संघटना या काळाबरोबर लयास गेल्या असल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याने ही परिस्थिती आता बदलण्याची वेळ आली आहे अशी भावना कायम व्यक्त होत असते. त्यातूनच युवा पिढीने हे कार्य हाती घ्यायला हवे अशी ही मागणी होत असते. तेव्हा आता जर खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचा असेल तर कशाचीही वाट न पाहता मोठे संघटन उभे करण्याची वेळ आली आहे असे म्हणावे लागते. कारण देशात आजही जातीवादी आणि धर्मांध शक्ती प्रबळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तेव्हा अन्यायाचा मुकाबला तर करावा लागणार आहेच, पण न्याय मिळवण्यासाठी देखील संघर्ष करावा लागेल. त्यासाठी ती एकत्र येणे ही देखील आजच्या काळाची गरज आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी माझा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.